देशाची राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याबाहेर 10 नोव्हेंबरच्या संध्याकाळी झालेल्या स्फोटात 13 जणांचा मृत्यू झाला आणि 20हून अधिक लोक जखमी झाले। संध्याकाळी 6:55 झालेल्या या स्फोटानंतर राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा तात्काळ सतर्क झाल्या। गृहमंत्री अमित शाह यांनी घटना घडल्यानंतर काही मिनिटात दिल्ली पोलीस आयुक्तांशी संवाद साधून माहिती घेतली आणि रात्री उशिरा घटनास्थळी पोहोचून परिस्थितीची पाहणी केली। त्यानंतर त्यांनी LNJP रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली। NIA, NSG, दिल्ली पोलीस विशेष सेल, क्राइम ब्रांच आणि FSLच्या पथकांनी घटनास्थळी तपास सुरू केला। स्फोटात वापरलेली हुंडाई I-20 गाडी नंबर HR 26CE 7674 ही कार पुलवामातील डॉक्टर उमर मोहम्मद उर्फ उमर नबी यांच्या नावावर असल्याचं नोंदणीतून समोर आलंय। तपासातील प्राथमिक निकषात अनेक बाबींचा उलगडा झाला। स्फोटासाठी वापरलेले IED अयोग्यरित्या जोडण्यात आलं होतं। तसंच वाहन सुरू असताना अपघाती स्वरूपात स्फोट झाल्याचं तपास यंत्रणांना वाटत आहे। स्फोटामुळे खड्डा न पडणं आणि प्रक्षेप्यांचा अभाव यामुळे हे आत्मघातकी हल्ला नसून घाबरून IED हलवताना झालेला अपघाती स्फोट असावा असं म्हटलं जातंय। दरम्यान घटनेच्या आदल्या दिवशी 10 नोव्हेंबर रोजी हरियाणातील फरीदाबादमध्ये मोठी कारवाई करत सुरक्षा दलांनी 2563 किलो संशयित स्फोटक साहित्य जप्त केलंय। हे घर पुलवामातील डॉक्टर मुजमिल गैन यांनी भाड्याने घेतलं होतं। घरमालक मौलानालाही ताब्यात घेण्यात आलंय। या कारवाईनंतर लगेचच 9 नोव्हेंबर रोजी झालेल्या एका स्वतंत्र छाप्यात फरीदाबादमधील एका भाड्याच्या घरात 350 किलो अमोनियम नायट्रेट, टायमर, डेटोनेटर, दारुगोळा, एक आयसॉल्ट रायफल आणि IED तयार करण्यासाठी लागणारे घटक जप्त करण्यात आले होते। या सर्व कारवायांमुळे तपास यंत्रणांसमोर मोठं दहशतवादी जाळं उघडकीस आलं। तपासात समोर आलेलं चित्र धक्कादायक आहे। अनेक राजकीय पातळीवर कार्यरत असलेल्या व्हाईट कॉलर दहशतवादी मॉड्यूलमध्ये डॉक्टरांसह 15 जणांना अटक करण्यात आलेली असून 3 जणांना ताब्यात घेण्यात आलंय। यामध्ये डॉक्टर मुजमिल गैन हा मुख्य सूत्रधार मानला जातोय। त्याच्यासोबत डॉक्टर आदिल अहमद राथर, डॉक्टर उमर उन नबी, डॉक्टर शाहीन सईद, डॉक्टर अहमद मोहम्मुद्दीन सईद आणि डॉक्टर साजिद मलिक यांचा समावेश आहे। काही जणांच्या ताब्यातून AK-47 रायफल, दारुगोळा आणि IED तयार करण्याचं साहित्य जप्त करण्यात आलंय। मीडिया रिपोर्टनुसार या दहशतवादी मॉड्यूलचा उद्देश 26/11च्या धर्तीवर दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणावर हल्ल्यांची मालिका घडवून आणण्याचा होता। लाल किल्ला, इंडिया गेट, कॉन्स्टिट्यूशन क्लब, गौरी शंकर मंदिर तसंच देशातील रेल्वे स्थानकं आणि शॉपिंग मॉल्स हे त्यांचं प्रमुख लक्ष होतं। पण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या देशातील सतर्कता, वेळीच झालेले छापे आणि गुप्तचर यंत्रणांमधील समन्वय यामुळे एक मोठा दहशतवादी कट उधळण्यात सुरक्षा दलांना यश आलेलं आहे।